तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का की आपण जे पनीर घेतो ते 100% प्युअर असेलच याचं एक बेसिक इंटरप्रिटेशन तुम्हाला सांगतो। साधारण म्हशीचं जे दूध असतं त्याचा रेट जातो 80 ते 90 रुपये लिटर। तर आपण त्यात एक बॉटम रेट 80 रुपये लिटर पकडू आणि तुम्हाला सांगतो जर म्हशीच्या दुधाचं जर पनीर करायचं असेल तर साधारण 5 लिटर दूध लागतो, म्हणजे सरासरी एक बाजार भाव साधारण 50 ते 60 रुपये लिटर असतो। तर आपण बेसिक त्याच्यामध्ये बॉटम 400 रुपयाचं आपल्याला दूध लागतं। तेच जेव्हा गाईचं दूध असतं तर त्याचा रेट 50 पकडू आणि गाईच्या दुधाचं जर पनीर बनायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 7 लिटर दूध लागतं, म्हणजे साधारणपणे 350 रुपयाचा। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला 350 ते 400 रुपये लिटर दुधामध्ये 1 किलो पनीर तयार मिळतं। पण मार्केटमध्ये हेच पनीर आपल्याला 300 रुपये किलोने मिळतं। मला हा प्रश्न पडतो की ह्या लोकांना आपल्याला एवढ्या कमी रेट मध्ये द्यायला परवडतं कसं काय? तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का? जर असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर कमेंट मध्ये 2 शब्दात नक्की सांगा।